हिप्परगी आणि अलमट्टी धरणातील पाणी नियोजनावरून महापुराचा धोका. माजी आमदार उल्हास पाटील यांचा प्रशासनाला इशारा. कृष्णा नदीच्या खोऱ्यातील हिप्परगी धरणांमध्ये पाणी अडवून ठेवल्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांवर पुन्हा एकदा महापुराचं गंभीर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्याचे अजून 2.5 महिने बाकी असताना धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेवल्याने निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत माजी आमदार उल्हास पाटील यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या हिप्परगी धरण 90% भरलेले असूनही तेथून होणारा पाण्याचा विसर्ग अत्यंत कमी प्रमाणात सुरू आहे. धरणाच्या 22 पैकी केवळ 2 दरवाजे उघडल्यामुळे पाणी मागे साचून कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक बंधारे आधीच पाण्याखाली गेलेले आहेत. पाटील यांनी स्पष्ट केले आहे की जर महाराष्ट्रात अचानक अतिवृष्टी झाली तर हिप्परगी धरणातील 6 TMC पाणी एका रात्रीत सोडणे प्रशासनाला शक्य होणार नाही, ज्यामुळे हे मानवनिर्मित संकट निर्माण होऊ शकते. महाराष्ट्राने यापूर्वी कर्नाटक सीमा भागातील गावांसाठी पिण्याचे पाणी देऊन सहकार्य केलं आहे. त्यामुळे आता कर्नाटक सरकारने कृष्णा लवाद आणि केंद्र शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे अशी मागणी पाटील यांनी केली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांना दरवर्षी महापुराचा मोठा फटका बसत असल्याने कोट्यवधी रुपयांचं नुकसान होते आणि हे टाळण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकार आणि पाटबंधारे विभागाने तातडीनं बैठक घेऊन पाणी नियोजनाबाबत समन्वय साधावा. प्रशासनाने वेळीच खबरदारी न घेतल्यास आणि या धरणांच्या माध्यमातून महापुराचे संकट ओढवल्यास जनता शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या कृष्णा नदीवरचा कर्नाटक राज्यातला अथणी तालुक्यातला हा हिप्परगी बॅरेज. आज आपण या बॅरेजवरती उभे आहोत. आपण बघायला लागलो आहे 22 गेट असणारी कृष्णा नदी या ठिकाणी पूर्ण 2 गेटमधनं बाहेर पडायला लागले. म्हणजे जवळजवळ 20 गेटचं पाणी पाठीमागं शिल्लक राहिलं आहे. आज अलमट्टी डॅममध्ये जर पाण्याची पातळी बघितली तर ती 517.50 आहे. आमची दोन्ही राज्यातल्या सरकारांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की ज्याप्रमाणे अलमट्टीची लेवल 517.50 आहे आणि 90 TMC पाणीसाठा आहे, तेवढीच आपण सीमा भागात असणारा हा शिरोळ तालुक्यापासून 80 किलोमीटर असणारा हिप्परगी बंधारा, या बंधाऱ्याची सुद्धा उंची तुम्ही 517.50 ठेवा. म्हणजे उद्याच्या काळातलं येणारं महापुराचं भयानक मोठं संकट आपण थोपवू शकणार आहे. निसर्गाच्या माध्यमातून संकट आलं तर आपण निसर्गावर सोडू शकतो आहे, मात्र आपण मानवनिर्मित बांध घालून या कृष्णेला अडवणूक करून त्याचं संकटामध्ये रूपांतर करायला लागलो आहे. त्यामुळे हात जोडून माझी आपल्या दोन्ही राज्यातल्या सरकारांना आणि खास करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे किमान या बंधाऱ्याची पाणी पातळी आपण 524 वरून 517 आणून उद्याच्या काळातलं संकट टाळावं आणि त्या दृष्टीनं सकारात्मक प्रयत्न करावेत, एवढीच विनंती. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, संगीत टाकळी.